नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक व्हिडिओ तुमच्यासाठी एक आगळा वेगळा घेऊन आलेलो आहे आणि तो नक्कीच संबंध आहे पद्म पुरस्काराशी. आतापर्यंत मी तुम्हाला पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री त्याच्यानंतर जे परकीय आहेत यांच्याबद्दलचं आपण घेतलेलं आहे, बरोबर की नाही? तर आता आपण जो पाहणार आहोत हा मरणोत्तर आहे. किती जणांना दिलंय? म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं नक्कीच तुमच्याकडे असावीत आणि ते सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे आणलेलं आहे. कारण आपण फक्त पद्मश्री किंवा पद्मविभूषण यांच्याशी म्हणजे जे काही पुरस्कार आहेत किंवा नावं आहेत ते आपण लक्षात ठेवतो. पण एखाद्या वेळेला मरणोत्तर कोणता कोणता मिळालेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही किंवा त्याचा आपण अभ्यास करत नाही. तर जवळपास असे 13 यावर्षी व्यक्ती आहेत, मानकरी आहेत, ज्यांना मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. पैकी पद्मविभूषण हे 3 आहेत या पुरस्काराचे मानकरी. मरणोत्तर 3 जणांना देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पद्मभूषण जे आहे, पद्मविभूषणाचे 3, पद्मभूषणाचे 4 आहेत जे मरणोत्तर आहेत आणि पद्मश्रीचे जवळपास 6 आहेत. तर एकंदरीत 6 पद्मश्री, त्यानंतर 4 पद्मभूषण आणि 3 पद्मविभूषण, एकंदरीत 13 व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर आपण आता इथे पाहूया की त्या व्यक्ती कोण आहेत, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे आणि ते कोणत्या देशाशी आहेत. बरोबर आहे की नाही? राज्य आहेत, देश आहेत, कारण काही परकीय आहेत. यापैकी मला वाटतं फक्त एकच परकीय आहे, बाकीचे तर आपल्या भारतातले आहेत. तर जाणून घेऊया, पाहूया या व्हिडिओमध्ये की मरणोत्तर पद्म पुरस्कार कोणाकोणाला यावर्षी प्रदान करण्यात आलेले आहेत. चला सुरुवात करूया. पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी मरणोत्तर कोण कोण आहे? तर M.T. वासुदेवन नायर. क्षेत्र आहे, फील्ड आहे साहित्य आणि शिक्षण. राज्य कोणतं आहे? केरळ राज्य. ओके, केरळ राज्याशी यांचा संबंध आहे किंवा या केरळ राज्याशी आहे. ओसामू सुझुकी, व्यापार आणि उद्योग, जपान. कशाचे आहे? जपानचं. ओके, जे मी परकीय नागरिकाचं घेऊन आलो होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ओसामू सुझुकी, बट एकच मरणोत्तर आहे तिथे सुद्धा, आणि इथे ओसामू सुझुकी हे मला वाटतं एकच आहेत जे परदेशातले आहेत. ओके, तर व्यापार आणि उद्योग जपान. शारदा सिन्हा कला क्षेत्राशी संबंधित आहे, बिहार. ओके, राज्य बिहार. आपल्यासाठी हे सगळे महत्वाचे आहे, कोणतं क्षेत्र, कोणतं राज्य, कोणतं नाव आणि कोणता पुरस्कार. बरोबर आहे? म्हणजे जर 4 प्रश्न एकाचे तयार होत आहेत तर 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 12 प्रश्न इथे तयार झाले, एवढे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊया. हे 3. मग असाही प्रश्न विचारला जाईल की पद्मविभूषण याचे मरणोत्तर किती पुरस्कार देण्यात आले? 3 पुरस्कार. कळलं? अशा पद्धतीने विचारलं जाईल. किंवा शारदा सिन्हा मरणोत्तर यांना पद्मविभूषण देण्यात आला, किंवा शारदा सिन्हा यांना कोणता पद्म पुरस्कार देण्यात आला, किंवा शारदा सिन्हा या पद्मभूषण मरणोत्तर देण्यात आला ते कोणत्या राज्याचे होते? बिहार. बरोबर आहे की नाही? असं हे बघा, वेगवेगळे पद्धतीने प्रश्न तयार होत आहेत. पद्मभूषण त्यानंतरचं 1, 2, 3, 4 जणांना देण्यात आले. विवेक देबरॉय, साहित्य शिक्षण, दिल्ली. त्यानंतर आपले महाराष्ट्रातले मनोहर जोशी, सार्वजनिक व्यवहार, महाराष्ट्र. पंकज उधास, कला क्षेत्राशी संबंधित आहे, महाराष्ट्र. 2 लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत, मनोहर जोशी आणि पंकज उधास. बरोबर आहे? सुशील कुमार मोदी, सार्वजनिक व्यवहार क्षेत्र, राज्य आहे बिहार, राज्याशी संबंधित आहेत. असे 4 जे आहेत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मरणोत्तर. पैकी 2 महाराष्ट्रातले आहेत, एक बिहारचे आहेत आणि एक दिल्लीचे आहेत, विवेक देबरॉय. पद्मश्री. पद्मश्री पुरस्काराचे मानकरी 1, 2, 3, 4, 5, 6. किती आहेत एकूण? 6. चंद्रकांत सेठ, साहित्य आणि क्षेत्र, गुजरात राज्य. ह्यू आणि कॉलिन गॅडझर, साहित्य आणि शिक्षण, उत्तराखंड. किशोर कुणाल, नागरी सेवा, बिहार. लामा लोमझांग, अध्यात्मवाद, लडाख. मरियाला अप्पाराव, कला, आंध्र प्रदेश. नारायण भुलाबाई भुलाई भाई, सार्वजनिक व्यवहार, उत्तर प्रदेश. म्हणजे एकंदरीत 6 जे आहेत या 6 जणांना पद्मश्री देण्यात आला आणि मरणोत्तर देण्यात आला. त्यापैकी तुम्हाला दिसतोच आहे, बरोबर आहे की नाही? तर
महत्वाचं ठरतं, कारण प्रश्न कधीही कशाही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. तर त्या संदर्भात आपली माहिती जी आहे ही आपल्याकडे असायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? अतिशय वेगळ्या पद्धती म्हणजे सुटसुट्या पद्धतीने मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. राज्य, क्षेत्र, नाव आणि वर पुरस्कार कोणते कोणते आहेत. जसं मी परकीय नागरिकांच्या बाबतीतलं सांगितलेलं आहे, तसं इथे सुद्धा सांगतोय. मरणोत्तर 13 लोकांना देण्यात आलेला आहे. एकंदरीत यावर्षी पद्म पुरस्काराची संख्या किती होती? 139. बरोबर की नाही? आता आपण जे पाहिलं ते संपूर्ण 139 मध्येच येतं, पण मरणोत्तर जे आहेत हे 139 मध्ये किती आहेत? तर 13 आहेत. 10 परकीय नागरिक आहेत. तेही लक्षात ठेवा. कधी कधी हे साधे सोपे प्रश्न विचारतात, पण आपण फक्त नावं करत जातो. आणि यात महत्वाचे आणखीन काय आहेत? तर महाराष्ट्रातल्या 2 व्यक्ती आहेत. एक तर मनोहर जोशी आणि पंकज उधास. बरोबर आहे की नाही? यांना कोणता पुरस्कार देण्यात आला? मरणोत्तर असा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. ठीक आहे? तर हा व्हिडिओ, आणि जर नवीन असाल, सांगायची गरज नाहीये, सबस्क्राईब करा. त्यानंतर लिंक जी आहे आपण आपल्या व्हिडिओची ही शेअर करायची, आणि आवडायला पाहिजे की नाही? आवडलं तर लाईक करायचं. ठीक आहे? तर असेच वेगळे काही महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. पण जर तुमचं तसा प्रोत्साहन मला मिळत गेलं, तर नक्कीच नवीन नाविन्यपूर्ण करण्यासाठी मी धडपडत असतो, प्रयत्न असतो. पण जर का त्याला तुम्ही आणखीन दुजोरा दिलात, तर त्याचं आणखीन बळ मिळतं. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.